नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी आणि आपला विषय जो आहे तो असणार आहे इंग्रजी. आणि त्यामध्ये आपला जो टॉपिक आहे तो आहे मुलांनो 3.6 न्यूज फ्लॅश. हा आजचा आपला टॉपिक असणार आहे. चला तर मग मुलांनो लर्न करूया न्यूज फ्लॅश 3.6 हा जो आपला टॉपिक आहे त्याला शिकण्यासाठी आपण लर्न करूया. तर पहा मुलांनो, इथे आपण काय बघणार आहोत तर आधी इंट्रोडक्शन बघून घेणार आहोत. म्हणजे काय प्रस्तावना आहे, नेमकं न्यूज फ्लॅश म्हणजेच काय हे आपण बघून घेणार आहोत. पहा, समथिंग दॅट इज न्यू कॅन फ्रॉम न्यूज. In this chapter, we can read some news items and learn more about news. पहा, आता आपल्याला न्यूजपेपर म्हणजे काय हे तर माहितीच आहे. जसं की आपल्या घरी काय येत असतो की सकाळी सकाळी न्यूजपेपर येत असतो आणि मग त्या ज्या काही हेडलाईन्स आहे न्यूजपेपरमध्ये जे काही मोठे शीर्षक आहे ते आपण काय करत असतो तर वाचत असतो. आणि त्याद्वारे आपल्याला थोडक्यात माहिती कळत असते की संपूर्ण जगामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये कुठे काय काय घडलेलं आहे हे आपल्याला त्या हेडलाईनवरून समजत असतं. म्हणून न्यूजपेपर वाचणं हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे काय विकसित होतं मुलांना तर आपलं जे काही वाचन कौशल्य आहे ते डेव्हलप होत असतं. म्हणून आपण न्यूजपेपर हा वाचायलाच पाहिजे. आणि न्यूजपेपरद्वारे आपल्याला काय कळत असतं की न्यूजपेपरद्वारे आपल्याला हे समजते की कुठे काय काय घटना घडलेल्या आहेत. मग ते गाव असो, शहर असो किंवा छोटे मोठे खेडे असोत, यामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत, त्या कशा घडलेल्या आहेत, जेणेकरून ती जी माहिती आहे ते आपल्याला मिळत असते. बघा मुलांना, जसं राजकीय माहिती असो किंवा क्रीडा क्षेत्रातील असो किंवा जे काही फिल्म इंडस्ट्री आहे त्यातील असो, कुठल्याही क्षेत्रातील माहिती आपल्याला काय होत असते तर न्यूजपेपरद्वारे मिळत असते. म्हणून बघा, याला काय म्हटलं जातं, एक बातम्यांचा संच जो आपल्यापर्यंत कशाद्वारे पोहोचतो तर न्यूजपेपरद्वारे पोहोचतो. जगामध्ये, पूर्ण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काय घडत आहे हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर त्यासाठी न्यूजपेपर वाचणं हे देखील खूप महत्त्वाचं झालं आहे. पण बघा, आधी काय व्हायचं की आपल्याला काही ज्या माहिती आहे त्या कशाद्वारे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळायची तर न्यूजपेपरद्वारे. आपण बघितलं असेल, जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या भारतामध्ये न्यूजपेपर जे आहे ते स्टार्ट केलं गेलं होतं. आणि त्यामध्ये अर्धी माहिती जी आहे ती मराठीमध्ये असायची आणि अर्धी माहिती जी आहे ती इंग्लिशमध्ये असायची. आणि याद्वारे कुठे कुठे काय काय घटना घडल्या या सगळ्या आपल्याला समजत असे. म्हणजे आधी फक्त मासिक किंवा न्यूजपेपर हेच माहितीचं काय होतं तर साधन होतं. पण आता या आधुनिक काळामध्ये काय काय आलेलं आहे आपल्यालाही माहिती आहे की आपल्याला इंटरनेटद्वारे किंवा बातम्यांद्वारे जे काही TV चॅनल्स आहे, रिपोर्टिंग चॅनल्स आहे, त्याद्वारे आपल्याला काय करत असतं तर त्याद्वारे आपल्याला विविध प्रकारची माहिती मिळत असते. अनेक क्षेत्र, जे काही क्षेत्र आहे, जे काही फील्ड्स आहेत त्या सगळ्या क्षेत्रातील आपल्याला काय मिळत असते तर माहिती मिळत असते. कशाद्वारे? जे चॅनल्स आहेत, बातम्यांचे चॅनल्स आहेत त्याद्वारे किंवा इंटरनेटद्वारे. त्याच्यामध्ये गुगल आहे, याहू आहे, SMN आहे, ह्या सगळ्या ज्या काही फास्ट अशा सर्व्हिसेस आपल्याला देण्यात आल्या आहेत त्याद्वारे आपल्याला काय कळतं तर ज्या काही न्यूज आहे, ज्या संपूर्ण जगामध्ये होत आहे त्याची बातमी देखील आपल्याला आपल्या घरी राहून मिळू शकते. जसे की आपण काय करत असतो, न्यूज चॅनल चालू केलं तर कुठल्या देशामध्ये काय होत आहे हे देखील आपल्याला घरी बसून कळतं. म्हणजे बघा, अगदी तत्काळ आपल्यापर्यंत काय पोहोचते तर न्यूज पोहोचते. तर कशामुळे? इंटरनेटचं जाळं जे आहे ते वाढल्यामुळे आपल्याला कुठल्याही जी काही पृथ्वी आहे तिथे कुठेही जर काही घटना घडत असली, संपूर्ण वर्ल्डमध्ये कुठेही घटना घडत असली तर ती आपल्याला तत्काळ उपलब्ध होते. तिची माहिती जी आहे पटकन आपल्यापर्यंत पोहोचते. का बरं असं होतं? कारण संपूर्ण जगात इंटरनेटचं जे काही जाळं आहे, वृत्तजाळी जी आहे ती कशी आहे तर खूप वाढलेली असल्यामुळे कुठल्या देशामध्ये काय होत आहे किंवा कुठल्या देशाचं युद्ध होत आहे किंवा कुठल्या देशांमध्ये सामंजस्य असं वातावरण आहे, हे सगळं आपल्याला कशाद्वारे कळतं तर न्यूजद्वारे किंवा जे काही चॅनल्स आहे बातम्यांचे त्यांच्याद्वारे आपल्याला काय कळतं तर इन्फॉर्मेशन कळत असते. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, ती आपल्याला असणं ही खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचे आहे. का बरं? कारण त्यापासून आपण काय राहत असतो तर सावध राहत असतो. समजा कुठल्या खेड्यापाड्यामध्ये किंवा शहरामध्ये एखादी अशी घटना घडली की जी घटना आपली अनपेक्षित होती
म्हणजेच अशी घटना घडू नये यासाठी आपण सुद्धा काय असतो तर दक्ष असतो. म्हणून आपल्याला देखील ज्या काही न्यूज आहेत त्या बघायलाच पाहिजे, जेणेकरून काय होईल आपण सतर्क राहू. आणि म्हणून न्यूज बघणं किंवा कसलीही आपल्याला इन्फॉर्मेशन असणं कुठल्याही फील्डमधील हे खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. तर आपण अशाच प्रकारचं आज जे प्रकरण आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. 3.6 न्यूज फ्लॅश हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे. तर आपण याच्यामध्ये काय शिकणार आहोत या चॅप्टरमध्ये, तर आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत की न्यूजपेपरद्वारे आपल्याला काय काय बेनिफिट होतं. तसंच आता न्यूजपेपरला ऑप्शन म्हणून अगदी वेगवान साधन कुठले आलेले आहेत हे देखील आपल्याला या चॅप्टरद्वारे कळणार आहेत. चला तर मग मुलांना स्टार्ट करूया एक्सप्लेनेशनला. तर पहा मुलांना, आपली जी फर्स्ट लाईन आहे ते काय आहे, एनिथिंग विच इज न्यू फॉर कॉमन पीपल कॅन मेक न्यूज. कुठलेही कॉमन पीपल म्हणजेच काय मुलांना, तर कॉमन पीपल म्हणजेच सर्वसामान्य माणसं. काय मुलांना, सर्वसामान्य माणसं. कॉमन पीपल म्हणजेच काय मुलांना, तर सर्वसामान्य माणसं. आणि काय सांगितलेलं आहे, एनिथिंग विच इज न्यू फॉर कॉमन पीपल कॅन मेक न्यूज. सर्वसामान्य माणसांपर्यंत कशाद्वारे इन्फॉर्मेशन पोचते, तर ती न्यूजपेपरद्वारे इन्फॉर्मेशन पोचत असते. आणि न्यूजपेपर हा प्रत्येकाने वाचल्यामुळे काय होत असतं मुलांना, तर त्यांचं रीडिंगसुद्धा सुधारत असतं. आणि एखाद्या बातमीची जर आपण हेडिंग जरी वाचली आणि ती आपल्याला इंटरेस्टिंग वाटली तर आपण काय करत असतो, पूर्ण लेख जो आहे तो न्यूजपेपरचा वाचत असतो. कारण काही जे लेख लिहिलेले असतात ते एवढे इंटरेस्टिंग असतात की त्याच्या हेडलाईनवरूनच आपल्याला काय वाटत असतं की हा लेख जर आपण संपूर्ण वाचला तर नक्कीच त्याच्यातनं काही आपल्याला बोध मिळणार आहे, काही मॉरल्स मिळणार आहे, ज्यामुळे काय होईल की आपण सुद्धा फ्युचरमध्ये सतर्क राहणार आहोत. पुढे बघूया. पहा मुलांना, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, न्यूज कॅन बी एनी अचिव्हमेंट इन द फील्ड ऑफ एज्युकेशन, स्पोर्ट्स, बिझनेस, सायंटिफिक एक्सेट्रा. बघा, न्यूज जी आहे ती कशाबद्दलही असू शकते, कुठल्याही फील्डबद्दल असू शकते. मग ते फील्ड एज्युकेशन असो, शैक्षणिक क्षेत्र असो, की ते स्पोर्ट असो म्हणजे क्रीडा क्षेत्रातील असो, की ते असो सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक क्षेत्रातील देखील ज्या काही माहिती आहेत ते जर कम्युनिकेशन आपल्याला साधायचं असेल तर ते फक्त कशामुळे होतं, तर त्याचे आपल्याला काय पाहिजे, न्यूज. म्हणजेच त्याच्याबद्दल ज्या काही बातम्या आहेत त्या आपल्यापर्यंत कशाद्वारे पोहोचतात, तर न्यूजपेपरद्वारे पोहोचतात. मग ते कुठलंही फील्ड असो. बघा, जर आपल्याला क्रीडा क्षेत्रातील देखील माहिती मिळत गेली तर आपला जो इंटरेस्ट आहे तो आणखी वाढत जातो. आणि आपल्याला काय वाटतं की कुठला प्लेअर कसा खेळत आहे किंवा कुठल्या प्लेअरनी कसे रन केलेले आहेत किंवा कसा आऊट झालेला आहे किंवा कुणाला कसं आऊट केलेलं आहे, हे सगळं मजेशीर असतं. आणि जो लेखक असतो किंवा जो लिहित असतो लेख, तो सुद्धा एवढ्या छानपणे तो लिहित असतो की आपल्याला देखील तो लेख वाचण्याची आवड निर्माण होत असते. मग तो एज्युकेशन फील्डमधला असो. बघा, एज्युकेशनमध्ये देखील काय काय नवीन आपल्याला शिकायला मिळणार आहे किंवा काय चेंजेस होणार आहे हे देखील आपल्याला जे काही शैक्षणिक बातम्या असतात त्याद्वारे आपल्याला माहिती होतं. म्हणजेच हल्ली हे जे आधुनिक युग आहे, या आधुनिक युगामध्ये कधी कसं काय चेंजेस होईल आपल्याला सांगता येत नाही. पण जर आपण न्यूज बघत गेलो किंवा बातम्या बघत गेलो किंवा वाचल्या आपण न्यूजपेपर, तर आपल्याला काय कळेल की एज्युकेशन फील्डमधील जे काही चेंजेस होत आहे, नवीन बदल होत आहे आणि काही शैक्षणिक सुधारणा कोण कशा करणार आहेत हे देखील आपल्याला माहिती पडत असतं. म्हणजेच आपण बघितलं गेलं असेल की एज्युकेशन फील्डमध्ये नवीन कोर्स येत असतात, ते कसे केले जातात, काय केले जातात, किती त्याचा कालावधी असतो हे देखील आपल्याला एज्युकेशन फील्डमध्ये माहिती होत असतं. म्हणून आपल्याला न्यूजपेपर जो आहे तो वाचणं देखील महत्त्वाचं आहे. तसेच जे काही न्यूज चॅनल आहेत ते देखील
देखील बघणं महत्त्वाचे आहे. का? कारण जर आपण शिकत असू आणि आपलं काही करिअर आपल्याला कुठलं तरी घडवायचं असेल, काही उद्दिष्ट आपण ठरवलेलं असेल आणि त्या उद्दिष्टापर्यंत आपल्याला पोचायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल की जे काही आपलं फील्ड आहे, जर आता आपलं एज्युकेशन फील्ड असेल तर त्या फील्डबद्दल जर आपल्याला माहिती मिळवायची असेल तर आपल्याला कशाशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे. तर जे काही न्यूजपेपर आहे किंवा बातम्यांचे जे काही चॅनल्स आहे, न्यूज चॅनल्स आहेत, त्यांच्याशी आपल्याला कनेक्ट राहणं खूप गरजेचं आहे. का मुलांनो? कारण आपल्याला एज्युकेशन फील्डमधील काय होणार, तंतोतंत माहितीही मिळणार आणि त्याच वेळेने त्याच डायरेक्शनमध्ये आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते साधण्यासाठी आपण त्याच डायरेक्शनमध्ये काय करणार आहोत, तर ट्रॅव्हल करणार आहोत, प्रवास करणार आहोत. पुढे बघा, स्पोर्ट. आता स्पोर्ट म्हणजे हे तर तुमचा जो आवडता विषय आहे, कुठलाही स्पोर्ट्स जो आहे तो तुम्हाला आवडत असतो. मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा टेनिस असो, कुठलेही जे खेळ आहेत ते आपल्याला खूपच आवडत असतात. त्यामुळे फिजिकल काय होते तर ग्रोथ होत असते, मेंटली ग्रोथ होत असते. मग स्पोर्ट्समध्ये बुद्धिबळ येतं, कॅरम येतं, हे जे सगळे काही बैठे खेळ आहेत ते सगळे येतात आणि ते खेळल्यामुळे आपली जी शारीरिक आणि बौद्धिक क्षमता आहे ती वाढीस लागत असते. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, तर स्पोर्ट्सविषयी देखील माहिती आपल्याला ठेवायला पाहिजे. जसं की आपण बघतो की स्पोर्ट्समध्ये भालाफेक हे जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात त्याला आता काय मिळत आहे तर व्हॅल्यू मिळत आहे. तसं की टेनिसमध्ये देखील आणि हॉकी आहे त्याला देखील, म्हणजेच क्रिकेटपेक्षा आणखी काही असे खेळ आहे की त्यालासुद्धा आता महत्त्व दिलं जात आहे. रनिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप जे भारतीय लोक आहेत ते काय करत आहेत तर पार्टिसिपेट होत आहेत. अगदी छोट्या खेळापासून ते मोठ्या खेळापर्यंत सगळेजण काय करत आहेत तर ज्या आपल्याला खेळामध्ये इंटरेस्ट असेल त्या खेळामध्येच आपण काय करतो, पार्टिसिपेट होतो आणि मग तो खेळ कसा खेळायला पाहिजे जेणेकरून आपण जिंकणार, ही देखील इन्फॉर्मेशन जी आहे ते आपल्याला न्यूज चॅनलद्वारे मिळत असते किंवा न्यूजपेपरमध्ये मिळत असते किंवा काही मासिक असेल आणि एखादा खेळाडू जर जिंकला असेल तर तो काय करत असतो की आपलं जे मत आहे त्या मासिकेमध्ये तो मांडत असतो. त्याची जी मुलाखत घेतली जाते त्या मुलाखतीमध्ये त्याला जे काही प्रश्न विचारले जातात, जसं तू या फील्डमध्ये आला तर आहेस, पण तुला इथे येण्याची इच्छा कशी झाली किंवा तू काय असं केलंस की ज्याच्यामुळे तू जिंकलास, हे सगळे जे प्रश्नांची उत्तरे आहेत त्या लेखामध्ये दिलेले असतात, त्याच्या मुलाखतीमध्ये दिलेले असतात आणि मग हे जे त्याची मुलाखत आहे ती वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला काय मिळत असते तर एक प्रकारचं मोटिवेशन मिळत असतं आणि मग आपण ठरवतो की नाही, मला सुद्धा या खेळामध्ये काय आहे तर इंटरेस्ट आहे, म्हणून मी काय करणार आहे तर ते फील्ड जे आहे मी चॉईस करणार आहे आणि तिथे मी स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग पहा मुलांनो, सायंटिफिक न्यूजसुद्धा आपल्याला मिळत असतात. जसं विज्ञान जे आहे ते खूप प्रगती करत आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, पण काय प्रगती करत आहे, कशी प्रगती करत आहे हे देखील आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर त्यासाठी जे काही न्यूज चॅनल्स आहेत, न्यूजपेपर आहे, यामध्ये आपली आवड जी आहे ती वाढली पाहिजे. प्रत्येक गोष्टीची आपण जसं आपल्या एरियामध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवत असतो तसेच संपूर्ण वर्ल्डमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये काय चालू आहे याची माहिती ठेवणं देखील आपल्याला खूप गरजेचे आहे. नेक्स्ट लाईन बघा मुलांनो, काय आहे की ॲक्सिडेंट्स ऑर नॅचरल डिस्टर्स कॅन ऑल्सो फ्रॉम न्यूज. मग आपल्याला माहिती आहे की कुठलाही ॲक्सिडेंट असो किंवा नॅचरल डिस्टर्स असो, नैसर्गिक आपत्ती असो किंवा ॲक्सिडेंट असो, अपघात असो, हे आपल्याला कशाद्वारे माहिती मिळत असते तर न्यूजपेपरमध्ये. जर आपण न्यूजपेपर आता भरपूर प्रकारचे जे आहेत, भरपूर नावाने ओळखले जाणारे खूप फेमस असे न्यूजपेपर आहेत आणि खूप सारे असे न्यूजपेपर जे आहेत जे अवेलेबल असतात. तर तुमच्या आवडीचा जो न्यूजपेपर आहे तो जर तुम्ही घेतलात आणि तो पेपर जर तुम्ही उघडलात तर हेडिंग वाचल्यानंतरच आपल्याला कळत असतं की या ठिकाणी अपघात झालेला आहे किंवा या ठिकाणी काय झालेलं आहे तर नैसर्गिक आपत्ती आलेले आहे, नॅचरल डिस्टर्स आलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला त्या न्यूजपेपरची जी काही हेडिंग आहे त्याद्वारे आपल्याला काय होत असतं तर कळत असतं. बघा,
कुठे काही टेम्पोला काय करत असतं तर धडक देत असतं, किंवा कुठे काही कारचं ॲक्सिडेंट होत असतं, बाईकचं ॲक्सिडेंट होत असतं. हे सगळं आपल्याला कशाद्वारे कळत असतं तर न्यूजपेपरद्वारे कळत असतं. आणि मग आपल्याला कळतं की किती माणसं दगावली आहेत, किती जखमी झाले आहेत, किंवा त्यामध्ये कोण मेल होतं फिमेल होतं. हे सगळी माहिती जी आहे ती न्यूजपेपरमध्ये अगदी डिटेलमध्ये दिली जाते. तसं आपण न्यूज चॅनलवरती सुद्धा ज्या काही हेडिंग आहे त्या बघत असतो, पण जर आपल्याला डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर ती आपल्याला डिटेलमध्ये माहिती इन्फॉर्मेशन कुठे मिळत असते तर ती न्यूजपेपरमध्ये मिळत असते. बघा, हेडिंग खूप इंटरेस्टिंग असते आणि आपल्याला ती वाचताच आपल्याला ती जी हेडिंग तिचा जो लेख आहे तो वाचण्याचं आपल्याला काय होतं तो मोह होतो, आणि मग तो पूर्ण लेख आपण वाचत असतो. आणि मग आपल्याला कळतं की इथे अपघात झालेला आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, तर ती कशी आली आहे, काय आली आहे, कधी झाली आहे, हे सुद्धा त्या न्यूजपेपरमध्ये दाखवलं जातं. म्हणजे शॉर्टमध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर ते कुठे मिळणार, तर जे काही न्यूज चॅनलमध्ये आहे तिथे एवढी डिटेल्समध्ये माहिती दिली जात नाही, तेवढी डिटेल्समध्ये माहिती कुठे दिली जाते तर न्यूजपेपरमध्ये अगदी डिटेल्समध्ये माहिती दिली जाते. म्हणजे ॲक्सिडेंट झालेले जे काही कुटुंब असेल ते कुठून आलेलं होतं, कुठे चाललं होतं, किती मेंबर होते, काय होते, हे सगळं अगदी डिटेल्समध्ये आपल्याला काय मिळत असते तर माहिती मिळत असते. आणि मग आपल्याला कळतं की आपण देखील सतर्क होतो की बाबा अशा ठिकाणी जायचं असेल तर मग आपण किती सतर्कतेने तिथे गेलं पाहिजे, आपण काय काळजी घेतली पाहिजे. या अशा गोष्टी वाचून किंवा माहिती असून आपल्याला देखील कळतं की कुठे रस्त्याचं काम चालू आहे, कुठे ब्रिजचं काम चालू आहे, कुठे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींचं नॉलेज जर आपल्याला असेल तर आपण काय करत असतो, त्या ठिकाणी जर जायचं काम आलं तर आपण खूप काळजीपूर्वक तिथे जात असतो. म्हणूनच आपल्याला न्यूजपेपर वाचणं हे गरजेचं आहे, बातम्या देखील बघणं हे देखील गरजेचं आहे. पुढे तर नेक्स्ट पहा मुलांनो काय आहे, द टायटल ऑर स्टेटमेंट appearing above the article or news item is called the headline. आता बघा, इथे तुम्हाला काय दिसत आहे तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूजपेपर दिसत आहेत, आणि या न्यूजपेपरमध्ये जे काही इथे आपल्याला हेडलाईन दिसत आहे म्हणजेच मोठ्या अक्षरामध्ये जे काही लिहिलेलं असतं त्यावरून आपल्याला काय कळत असतं की नेमकं या लेखामध्ये काय दिलेलं आहे, कशाबद्दल माहिती दिलेली आहे. जसे की इथे आपल्याला हेडलाईन दिलेली आहे, सायन्स इन द न्यूज, म्हणजे सायन्सबद्दलची काय आहे तर हे जे लेख आहे यामध्ये काय असणार आहे तर माहिती असणार आहे. जर क्रीडाबद्दल असेल किंवा शैक्षणिक असेल, एज्युकेशनल असेल, तर तशी न्यूज जी आहे ती आपल्याला हेडिंगमध्ये दाखवलेली असते की आता एज्युकेशनलबद्दल माहिती आहे किंवा स्पोर्टबद्दल माहिती आहे किंवा सायन्सबद्दल माहिती आहे. आणि मग आपल्याला ज्याच्यामध्ये आवड असेल आपण काय करत असतो, तो लेख जो आहे तो वाचायला घेत असतो. जर आपल्याला एज्युकेशनबद्दल असेल तर आपण काय करत असतो, जे काही सायन्स किंवा स्पोर्ट्स आहे त्याला वगळून आपण आधी एज्युकेशनची काय करत असतो, न्यूज जी आहे ती रीड करत असतो, वाचत असतो, त्याबद्दल आपण अधिक माहिती घेत असतो. आणि मग क्रीडा आहे, सायन्स आहे किंवा पॉलिटिकल जी काही फील्ड आहे त्यामध्ये देखील काय काय घडतं हे देखील आपल्याला या न्यूजपेपरद्वारे कळत असतं. टायटल म्हणजेच काय मुलांना, तर जी मेन हेडिंग असते तीच, जे काही मेन टायटल दिलं जातं किंवा मोठ्या अक्षरात जे काही छापलं जातं तीच काय असते तर हेडिंग असते, टायटल असतं. टायटल म्हणजे शीर्षक, यालाच आपण काय म्हणणार आहोत तर शीर्षक असं म्हणणार आहोत. आणि त्या शीर्षकवरूनच आपल्याला कळत असतं की नेमकी हे जे शीर्षक दिलेलं आहे, टायटल दिलेलं आहे ते कशाबद्दल दिलेलं आहे. स्पोर्ट्सबद्दल दिलेलं आहे, एज्युकेशनबद्दल दिलेलं आहे की सायंटिफिक काही रिझन्स आहेत. तर हे आपल्याला हेडिंगद्वारे कळतं की हे जी लेख आहे, हा जो लेख आहे तो नेमका कुठल्या फील्डमधला आहे. आणि मग आपण तशा आवडीने काय करत असतो, तो जो लेख आहे तो वाचत असतो. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, पुढची लाईन आहे, इट गिव्ज अस ब्रीफ आयडिया अबाउट द टॉपिक ऑर सब्जेक्ट covered by the news item that is to follow. बघा, कुठलाही एखादा सब्जेक्ट असो, विषय असो, त्याबद्दल आपल्याला ब्रीफ माहिती म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात काय मिळत असते, माहिती मिळत असते. आता इथे आपल्याला जे मोठ्या अक्षरात दाखवलेलं आहे ते काय आहे मुलांना,
तर ती आहे एक हेडिंग आहे, शीर्षक आहे. आणि बघा त्याबद्दल आपल्याला इथे डिटेल्समध्ये काय दिलेले आहे, तर डिटेल्समध्ये आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. कशाबद्दल दिलेली आहे बघा, ही जी माहिती आहे ती जर एखादा पायलट असेल किंवा पोलिसमॅन असेल किंवा एखादा सोल्जर असेल आणि त्याने खूपच चांगली कामगिरी केली असेल तर त्याबद्दल काय दिली जाते, एक मोठा टायटल दिला जातो, हेडलाईन दिली जाते आणि मग त्याची डिटेलमध्ये आपल्याला काय दिले जाते, तर डिटेलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन दिली जाते, माहिती दिली जाते. हा जो सोल्जर आहे, पोलिसमॅन आहे, डॉक्टर आहे किंवा वकील आहे, त्याने नेमकी त्याची कामगिरी जी आहे ती कशी केलेली आहे आणि तो कसा सक्सेस झालेला आहे याबद्दल सगळं इन्फॉर्मेशन जी आहे ती दिली जाते. आणि मग आपल्याला त्या व्यक्तीविषयी आदर निर्माण होतो की ह्या व्यक्तीने काय केलेलं आहे, तर आपली कामगिरी जी आहे ती चोख बजावलेली आहे, म्हणून त्याला काय मिळालेलं आहे, तर अगदी सक्सेसफुल मिळालेलं आहे. आणि मग तेच आपण काय घेत असतो की त्यापासून आपण त्या स्टोरीपासून आपण प्रेरणा घेत असतो आणि त्यानुसार आपण काय करत असतो, मला देखील ह्या सोल्जरसारखं किंवा या डॉक्टरसारखं, वकीलसारखं असं बनायचं आहे आणि म्हणून आपण त्यातनं काही प्रेरणा घेतो आणि त्यानुसार आपण वागत असतो. किंवा जर आपल्याला डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल आणि काही लेख, आवडीचे लेख आपण वाचले असेल कुणाबद्दल, तर त्या ज्या व्यक्ती आहेत ज्या आपल्याला एक आयडियल आहेत, म्हणजेच एक आपल्यासाठी काय आहे तर प्रेरणा आहेत, अशा व्यक्तींचं जर आपण लेख वाचले तर त्यातनं आपल्याला काय मिळत असते, तर एक आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि म्हणून आपण काय करत असतो, त्याद्वारे आपण खूप काही शिकत असतो आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे जात असतो की नाही, ही व्यक्ती सक्सेसफुल झालेली आहे म्हणजे मी सुद्धा सक्सेसफुल होणार आहे, पण त्यासाठी मला खूप स्ट्रगल करावं लागणार आहे. ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत त्या आपण करतोच, पण कशाच्या सहाय्याने, आपण जे काही चांगले व्यक्तीचं, जे काही थोर व्यक्ती आहेत त्यांचे जर आपण लेख वाचले तर त्यातून आपण काही छान असं शिकतो. आणि मग कुठेतरी आपल्याला हे वाटत असतं की आपण देखील काय करूया, तर आपण देखील या क्षेत्रामध्ये नाव कमावू शकतो आणि मग आपण त्या डायरेक्शनने जात असतो. तर पहा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, सॉसर आउट अँड जेट पायलट याबद्दलची इथे आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. फक्त हेडिंग आपल्याला इथे दिसत आहे, पण या हेडिंगवरून आपल्याला समजणार नाही आहे, या पायलटविषयी जी काही माहिती आहे ते आपल्याला कळणार नाही आहे. म्हणून या न्यूजपेपरमध्ये अगदी डिटेलमध्ये त्यांची माहिती ही दिलेली आहे. हेडिंग वाचूनच आपल्याला काय वाटत असतं की ह्या पायलटविषयी आपल्याला देखील माहिती पाहिजे, म्हणून आपण तो लेख जो आहे तो वाचत असतो. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, पुढचं जे आपली लाईन आहे ते आहे, द डेट इज ऑलवेज गिवन विथ द न्यूज आयटम. आता जर तुम्ही कधी न्यूजपेपर वाचला असेल किंवा आणला असेल आणि बघितलं असेल तर त्या न्यूजवरती बघा, आपण डेली जेव्हा पेपर घ्यायला जातो तेव्हा आपण कालचा पेपर घेणार आहोत का, नाही, तर आजचाच आपण पेपर घेणार आहोत. आणि मग त्यासाठी आपण त्यावर बघा काय बघतो, तर आपण त्यावर आधी डेट बघतो की आजच्या डेटचा हा पेपर आहे का, आणि मग तोच पेपर आपण काय करत असतो, खरेदी करत असतो. आणि बघा, नेहमी त्याच्यावर डेट लिहिलेली असते, जसं की याच्यात लिहिलेलं आहे जुलै 20. त्यानंतर जो काही सण आहे तो देखील लिहिलेला असतो आणि त्यानंतर जे काही टायमिंग आहे ते देखील या न्यूजपेपरमध्ये मेन्शन केलेलं असतं. म्हणून सांगितलेलं आहे, द डेट इज ऑलवेज गिवन विथ द न्यूज आयटम. नेहमी न्यूजपत्रावरती फर्स्ट पेजवरतीच काय दिलेलं असतं, टाईम दिलेला असतो आणि डेट दिलेली असते. मग समजा जर तुम्ही फर्स्ट आला आहात स्कूलमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये किंवा आणखी काही फील्डमध्ये, तर आपला जर फोटो त्याच्यामध्ये छापून येत असेल आणि मग तो जो काही आर्टिकल आहे तो आपण काय करत असतो, तसाच सेव्ह करून ठेवत असतो, जपून ठेवत असतो. आणि मग काही वर्षाने जे काही आपले फ्रेंड्स आहेत किंवा आपली फॅमिली आहे त्यांना आपण दाखवत असतो की बघा, ह्या इयरला मी काय झालो होतो, तर फर्स्ट आलं होतं, माझं जे एज्युकेशन आहे ते कंप्लीट झालं होतं आणि मी हा कोर्स कंप्लीट केल्यामुळे मी या हुद्द्यावरती पोहोचलेलो आहोत. म्हणजे माझं जे एम होतं
सोल्जर बनण्याचं ते कंप्लीट झालेलं आहे. तर आपण काय करत असतो की अशा प्रकारे जर तुम्ही काही सक्सेस मिळवलं तर ती जी स्टोरी आहे तुमच्या संपूर्ण जीवनाची लाईफची जी काही स्टोरी आहे सक्सेस मिळवपर्यंतची तिथपर्यंत जर आपली मुलाखत घेतली गेली तर आपण ती शेअर करत असतो, सांगत असतो आणि त्यापासूनच इतर जण जे आहेत ते काय करत असतात तर काहीतरी शिकत असतात. म्हणून लक्ष ठेवायचं आहे, जो काही न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरवरती डेट आणि टाईम हा मेन्शन केलेलाच असतो. पुढे बघूया. तर नेक्स्ट पहा मुलांना काय आहे. इट गिव्स द रीडर्स an idea as to when the event has occurred or is reported. पहा, कुठलेही इव्हेंट असो ते आपल्याला काय माहिती असतात, न्यूजपेपरद्वारे आपल्याला ते कळत असतात किंवा ज्या काही न्यूज चॅनल आहेत त्याद्वारे माहिती असतं की आज कुठे कुठे इव्हेंट होणार आहे. जसं आपण बघत असतो मुलांना, जे काही पॉलिटिकल्स आहेत त्यांच्या कुठे जर सभा होणार असेल तर ते आपल्याला आधीच कळत असतात का, कारण ते जे आहे ते आधी जाहीर करत असतात की माझे इथे काय होणार आहे, या ठिकाणी माझी सभा होणार आहेत किंवा मीटिंग्स होणार आहेत आणि मग ते आपल्याला न्यूजद्वारे, न्यूज चॅनलद्वारे किंवा न्यूजपेपरद्वारे कळलं जातं की आपल्या ह्या ठिकाणी काय आहे, तर सभा होणार आहे, मीटिंग्स होणार आहेत आणि मग जर आपल्याला इम्पॉर्टंट वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी काय करतो, विजिट करतो की आपल्याला ह्याच्यातनं नेमकं काहीतरी शिकायला मिळणार आहे का. आणि ती जी आपली आयडियल काही व्यक्ती असतात, जसं एज्युकेशनलमधून जर जे मोठे तज्ज्ञ असतात ते जर आलेले असेल तर आपण काय करावं की तिथे आवर्जून जावं, जेणेकरून ते लोक जे आहेत ते आपला जो अनुभव आहे ते शेअर करत असतात आणि त्याद्वारे आपल्याला देखील आपलं जे एम आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय होतं, त्यांच्या अनुभवातून काही प्रेरणा आपल्याला मिळत असतात आणि आपण देखील त्यांच्या स्ट्रगलमधून त्यांचे जे काही संपूर्ण लाईफ आहे त्याबद्दल जे काही ते शेअर करत असतात त्यामधून आपण देखील काही शिकत असतो. काही प्रॉब्लेम झाले तर त्यांना नेमकं फेस कसं करायचं हे देखील आपण शिकत असतो. म्हणूनच मुलांना आपल्याला न्यूजपेपर बघणं किंवा वाचणं आणि न्यूज चॅनल बघणं हे देखील किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला आज कळणार आहे. कारण न्यूजपेपर असो किंवा न्यूज चॅनल असो याद्वारे आपल्याला संपूर्ण जगाची माहिती जर मिळत असेल तर ती छानच आहे. जसं आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती ही असायलाच हवी, कारण हे काय आहे तर एक आधुनिक जग आहे आणि या स्पर्धेमध्ये कुठेही आपण बघितलं तर कॉम्पिटिशन चालू आहेत. या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला स्ट्रगल करावं लागणारच आहे. कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला संपूर्ण जगाची माहिती असणं खूप गरजेची आहे.